नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या ज्योतिष आणि आध्यात्मिक चॅनलवर। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी। कारण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे। काही जुन्या अडचणींपासून मुक्ती मिळण्याची वेळ येणार आहे। करिअर मध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात। तसेच मित्रांनो, पण त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहणे देखील खूप गरजेचे आहे। तर कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना नेमका कसा राहणार आहे, तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि भाग्य कसं असेल हे आपण आजच्या या सविस्तर राशी भविष्यात जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पहा। हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जन्म राशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे। जर तुम्हाला तुमच्या जन्म कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण जाणून घ्यायचं असेल, करून घ्यायचं असेल तर संपर्क क्रमांक तुम्हाला फोन नंबर इथे व्हिडिओच्या स्क्रीनवरती दिसत असेल तो नोट करा आणि त्यावर काही आहे ते मला पाठवू शकता। तर कुंभ राशीसाठी ऑगस्ट 2026 मधील ग्रहस्थिती मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया की ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीसाठी ग्रहांची स्थिती कशी असणार आहे। तर कुंभ राशीचे स्वामी आहे शनिदेव आणि सध्या शनिदेव तुमच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या भावामध्ये विराजमान आहेत। पहिल्या भावामध्ये राहू आहे। राहू हा 6 डिसेंबर पर्यंत तुमच्या राशीमध्ये राहणार आहे। चौथ्या भावामध्ये मंगळ ग्रह आहे। पंचम भावामध्ये बुध ग्रह आहे आणि 6व्या भावामध्ये सूर्य आणि गुरु ग्रह आहेत। सप्तम भावामध्ये केतू आहे आणि अष्टम भावामध्ये शुक्र ग्रह विराजमान आहेत। तर या ग्रहस्थितीनुसार ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मिश्र परिणाम घेऊन येणार आहे। काही क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती दिसेल तर काही बाबतीत संयम ठेवावा लागेल। आरोग्याची स्थिती मित्रांनो बघा, जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य। कारण आरोग्य चांगलं असेल तरच मित्रांनो आपण जीवनातील बाकीच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो। कुंभ राशीच्या जातकांसाठी पहिल्या भावाचे स्वामी आहेत शनिदेव आणि शनिदेव दुसऱ्या भावात आहेत। म्हणजेच बघा, 27 जुलै 2026 पासून शनिदेव वक्री झाले आहेत। तुम्हाला माहितीचा यावरती व्हिडिओ बनवला होता। म्हणजेच आज शनिदेव वक्री अवस्थेत आहेत आणि जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा ते त्यांच्या संबंधित भावांचे परिणाम अधिक खोलवर देतात। तर कुंभ राशीवर सध्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे। तर ही 7.5 हळूहळू समाप्तीकडे जात आहे। त्यामुळे गेल्या काही काळापासून मनामध्ये अनेक नवीन विचार येत असतील। काही लोकांना असे वाटत असेल की मी हे काम खूप दिवसांपासून करत आहे पण मला अपेक्षित यश मिळत नाहीये, मला आता काहीतरी नवीन करायला पाहिजे आहे किंवा काहीतरी नवीन करायचं आहे, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात। तर हा बदलाचा काळ आहे। आता आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर बघा, शनी तुमच्या दुसऱ्या भावात असल्यामुळे तो तुमच्या अष्टम भावाला, लाभ भावाला आणि चतुर्थ भावाला पाहत आहे, बरोबर। त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। विशेषतः पोटाशी संबंधित काही समस्या असतील, गॅस, ऍसिडिटी, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पचनाशी संबंधित त्रास, या गोष्टींकडे मित्रांनो लक्ष द्यावं लागणार आहे। विशेषतः 5 ऑगस्ट नंतर बुध ग्रहाच्या स्थितीमुळे अशा समस्या जाणवू शकतात। तुम्ही काही खाल्लं तरी पोट जड वाटणे किंवा पचन संस्था बिघडणे, तर या महिन्यात बरेचसे बाहेरचे जास्त तेलकट पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत। पाणी योग्य प्रमाणात प्यायचं आहे, वेळेवर जेवण करायचं आहे, पचन शक्ती चांगली ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। यासोबत त्वचेशी संबंधित काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात, जसे की त्वचा कोरडी होणे, ॲलर्जी होणे, छोट्या मोठ्या इन्फेक्शनची शक्यता आहे, इन्फेक्शन होऊ शकतं। म्हणून मित्रांनो त्वचेची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। मित्रांनो, शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे दात आणि घशाशी संबंधित समस्या देखील काही लोकांना जाणवू शकतात या काळामध्ये। काही लोकांना 2025 नंतर दाताच्या किंवा घशाच्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली असेल। जर अजून गेले नसाल तर भविष्यात काळजी तुम्हाला घ्यायची आहे। विशेषतः बघा, ज्यांचं वय 43 ते 44 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी शनीच्या प्रभावामुळे शरीराकडे जास्त लक्ष द्यायचं आहे। पाय, गुडघे, सांध्यांमध्ये किरकोळ त्रास जाणवू शकतो, पण घाबरण्याची ती गरज नाही। योग्य आहार घेतला, व्यायाम केला आणि काळजी घेतली तर हा काळ मित्रांनो सहज पार करता येईल। शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बघा मित्रांनो, कुंभ राशीच्या पंचम भावाचे स्वामी आहेत बुध ग्रह
आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बुध ग्रह तुमच्या 6व्या भावामध्ये प्रवेश करणार आहे. तर 6वा भाव हा स्पर्धा, मेहनत, संघर्ष आणि आव्हानांचा भाव मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडा मेहनतीचा राहणार आहे. तुम्हाला यश मिळेल, पण त्यासाठी सातत्य ठेवावं लागणार आहे. तर या काळात काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की माझे मन अभ्यासामध्ये लागत नाहीये, अभ्यासाला बसलो की मला कंटाळा येतो, थोड्या वेळाने लक्ष दुसरीकडे जातं, असं तुम्हाला वाटू शकतं, किंवा मला एकाग्रता टिकवता येत नाहीये, असं तुम्ही अनुभव काही विद्यार्थ्यांनी घेतले असतील. कारण बुध ग्रह मनाला चंचल बनवू शकतो, पण लक्षात ठेवा, मन विचलित होणं ही समस्या नाहीये, पण मनाला पुन्हा योग्य दिशेने आणणं ही तुमची जबाबदारी आहे. तर विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, अभ्यासाला सुरुवात करताना पहिल्या काही मिनिटांमध्ये मन जास्त भटकू देऊ नका. ते भटकू शकतं. तर काही विद्यार्थ्यांना सुरुवातीचे 4 मिनिटं, काहींना 14 मिनिटं किंवा काहींना 40 मिनिटांपर्यंत मनावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पण एकदा का तुम्ही तो वेळ पार केला, त्यानंतर मित्रांनो अभ्यासामध्ये चांगली एकाग्रता निर्माण होऊ शकते. म्हणून सुरुवातीला मोबाईल, सोशल मीडिया, इतर विचलित करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. स्वतःला सांगा, मला फक्त आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे, छोटे छोटे जे काही मी ठरवले आहेत ते ध्येय मला पार करायचं आहे. नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आता मित्रांनो, विद्यार्थ्यांना नवीन कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे, नवीन कोचिंग क्लास सुरू करायचा आहे, दुसऱ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, परदेशात किंवा आपल्या जन्मस्थानापासून दूर जाऊन शिक्षणाचा विचार करायचा आहे, त्यांच्यासाठी हा काळ मित्रांनो चांगला राहू शकतो. बुध ग्रहाचा संबंध शिक्षण, बुद्धिमत्ता आणि नवीन ज्ञानाशी आहे, त्यामुळे नवीन शिकण्याच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, संधी मिळेल पण मेहनत तुम्हालाच करावी लागणार आहे. ओके मित्रांनो, आता बघा प्रेम जीवन. मित्रांनो, प्रेम जीवन पाहण्यासाठी आपण पंचम भाव पाहतो. म्हणजेच बघा, कुंभ राशीच्या पंचम भावावर राहूचा प्रभाव आहे आणि राहू सध्या तुमच्या प्रथम भावामध्ये आहे. राहूचा प्रभाव असल्यामुळे त्याची दृष्टी प्रेम संबंधामध्ये काही वेळा गैरसमज, शंका, मनामध्ये भीती, जास्त विचार करणे, समोरच्या व्यक्तीच्या छोट्या गोष्टींचा मोठा अर्थ काढणे, अशा गोष्टी होऊ शकतात. काही लोकांच्या मनात असे प्रश्न येऊ शकतात की समोरची व्यक्ती खरंच माझ्यावर प्रेम करते का, आपल्या नात्याचं पुढे काय होईल, मी योग्य व्यक्तीसोबत आहे का, की अशा प्रकारची मानसिक स्थिती तुमची राहू निर्माण करू शकतो. ओके, विशेषतः बघा, मार्च 2025 नंतर काही कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात ब्रेकअप, काही काळ बोलणे बंद होणं किंवा वारंवार भांडण होणं, पुन्हा जुळवून घेणं, अशा परिस्थिती निर्माण झाल्या असतील. जर तुमच्या आयुष्यात, नीट ऐका, जर तुमच्या आयुष्यात असे काही झालं असेल तर त्यामागे या ग्रहांचा प्रभाव, या राहू ग्रहाचा प्रभाव असू शकतो. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्ट फक्त ग्रहांवर सोडू नका. नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा सुद्धा खूप महत्वाचा असतो. तर मित्रांनो, राहू तुम्हाला भ्रम देऊ शकतो, म्हणून कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वतः विचार करा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि आपल्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवायचा आहे. आजच्या काळात अनेक लोक अध्यात्म म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं असं समजतात. पण मित्रांनो, खरी आध्यात्मिकता म्हणजे मनामध्ये प्रेम ठेवणे, चांगले विचार करणे, दुसऱ्यांसाठी चांगले करणे आणि आपल्या कर्मांना शुद्ध ठेवणे. फक्त नाव घेणं नाहीये, नामस्मरण करणं नाहीये, तर भाव महत्वाचा आहे. देवाला तुमच्या मनातील श्रद्धा आणि प्रेम महत्वाचं असतं. तर वैवाहिक जीवन सांगायचं झालं तर मित्रांनो, सप्तम भाव हा विवाह आणि जीवनसाथीचा भाव आहे. कुंभ राशीच्या सप्तम भावामध्ये सध्या केतू ग्रह आहे. केतूमुळे काही वेळा वैवाहिक जीवनामध्ये अंतर किंवा भावनिक दुरावा जाणवू शकतो. तर काही वेळा असं वाटू शकतं की आपण एकमेकांना समजून घेत नाहीये, छोट्या गोष्टींवर वाद का होत आहेत, समोरची व्यक्ती माझ्या भावना का समजत नाहीये, अशा भावना निर्माण होऊ शकतात. पण मित्रांनो बघा, 17 ऑगस्ट नंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण बघा, सूर्यग्रह सप्तम भावामध्ये प्रवेश करतील, त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. पती पत्नीमध्ये संवाद वाढेल, एकमेकांना तुम्ही समजून घेण्याची तुमची भावना वाढेल. तसेच जीवनसाथीच्या प्रगतीसाठी देखील हा काळ चांगला ठरू शकतो. आता मित्रांनो, वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वाद जिंकण्यापेक्षा नाते जिंकणे महत्वाचं असतं. छोट्या चुका माफ करा, एकमेकांशी तुम्ही प्रेमाने बोलायचं आहे, नक्कीच नात्यामध्ये गोडवा वाढणार आहे. ओके, आता भाग्य आणि नशीब खूप महत्वाचा पॉइंट. मित्रांनो, कुंडलीमध्ये भाग्य पाहण्यासाठी आपण नववा भाव पाहतो. नववा भाव हा भाग्य, धर्म, गुरुकृपा, मोठ्या संधी
आणि जीवनातील प्रगती दर्शवतो. तर कुंभ राशीच्या 9व्या भावाचा स्वामी आहे शुक्र ग्रह. सध्या शुक्र ग्रह अष्टम भावामध्ये स्थित आहे. शुक्र ग्रहाचा ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा बदल होत नाहीये, त्यामुळे भाग्याच्या बाबतीत थोडा संयम ठेवण्याची ते गरज आहे. काही वेळा असं वाटू शकतं की मी एवढी मेहनत करत आहे पण मला अपेक्षित परिणाम का मिळत नाही आहे, किंवा माझ्या कामाला योग्य वेळ का लागतो आहे, आणि अशा भावना निर्माण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, भाग्य कधीही संपत नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. शुक्र अष्टम भावामध्ये असल्यामुळे या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय अजिबात घाईघाईने घेऊ नका. विशेषतः मोठी गुंतवणूक, मोठी खरेदी, खूप पैसे खर्च होणारे निर्णय, लक्झरी वस्तूंवर अचानक खर्च, या गोष्टी करताना विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. लहान मोठ्या गरजेच्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण मोठे आर्थिक निर्णय घेताना थोडी प्रतीक्षा करणे चांगलं राहणार आहे. ओके. आता मित्रांनो, कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये स्थानाची क्षमता चांगली आहे. तुमच्या जन्म कुंडलीमध्ये भाग्य मजबूत असेल तर योग्य वेळी योग्य संधी नक्की मिळतात. पण लक्षात ठेवा, फक्त ग्रह चांगले असून इथे चालत नाही, त्यासाठी तुमचं कर्म आणि प्रयत्न देखील तितकेच महत्वाचे आहे. आता करिअर आणि नोकरीची स्थिती पाहता बघा मित्रांनो, दशम भाव हा करिअर आणि कर्माचा भाव आहे, बरोबर. तर कुंभ राशीच्या दशम भावाचा स्वामी आहे मंगळ ग्रह, आणि ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी महत्वाची राहणार आहे. तर मंगळ ग्रह दशम भावाचा स्वामी असल्यामुळे करिअरमध्ये ऊर्जा, नवीन संधी आणि बदल घेऊन येऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात काही कुंभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये बदलाची संधी मिळू शकते, नवीन जबाबदारी पडू शकते, प्रमोशनची शक्यता आहे, कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, ट्रान्सफर होऊ शकतं, परदेशाशी संबंधित काही संधी तुम्हाला मिळू शकतात, अशा गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. विशेषतः जे लोक बराच काळ या ठिकाणी काम करत आहेत आणि बदलाचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो हा काळ महत्वाचा ठरू शकतो. मंगळ ग्रहाचा संबंध बघा प्रयत्न आणि धाडसाशी जुळलेला आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतः पुढे येऊन प्रयत्न करावे लागतील. फक्त संधीची वाट पाहू नका, तुमचे कौशल्य दाखवा, नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जितके सक्रिय असाल, जितके ऍक्टिव्ह राहाल, तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतात. तर काही कुंभ राशीच्या लोकांच्या मनात विचार येऊ शकतो काय, की मी परदेशात जावे का, की मी करिअरमध्ये बदल करावे का, मी नवीन क्षेत्रात प्रयत्न करावा का, अशा विचाराने या काळात चालना मिळू शकते. विशेषतः परदेश, दूरचे ठिकाण किंवा नवीन संधी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिन्यात चांगला राहू शकतो. आणि बघा मित्रांनो, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळू शकते. तुमच्यावर नवीन जबाबदारी मित्रांनो या महिन्यात येऊ शकतात. तर ही जबाबदारी सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला कठीण वाटेल, पण भविष्यात त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता व्यवसाय आणि व्यापार बद्दल बोलायचं झालं तर आता बघा मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी हा जो महिना आहे तो सरासरी चांगला राहू शकतो. व्यवसायामध्ये प्रगतीची संधी आहे, पण खर्च देखील वाढू शकतात. विशेषतः म्हणजे बघा, नवीन गुंतवणूक, व्यवसाय वाढवण्यासाठी मोठा खर्च, नवीन वस्तू खरेदी करणे, म्हणजे वस्तू खरेदी करताना तुम्हाला नियोजन करणे गरजेचं आहे. या महिन्यात व्यवसायामध्ये अचानक खर्च, नवीन जबाबदाऱ्या, घरातील किंवा शुभ कार्यासाठी खर्च असे योग दिसू शकतात. ओके. त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणे महत्वाचं आहे. मित्रांनो, कुंभ राशीसाठी करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना चांगल्या संधी देणार आहे. विशेषतः जे लोक मेहनत करत आहेत, मेहनत करण्यास तयार आहेत, त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. आर्थिक स्थिती आणि धन लाभ मित्रांनो बघा, कुंडलीमध्ये धन आणि आर्थिक स्थिती पाहताना आपण आपला दुसरा भाव आणि 11वा जो भाव आहे तो पाहतो. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये पैसा येण्याचे योग आहेत, पण त्याचबरोबर खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी, शुभ कार्यासाठी, नवीन वस्तू खरेदीसाठी, अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांसाठी होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, पैसा कमवणे जितके महत्वाचं आहे, तितकेच पैशाचं योग्य व्यवस्थापन करणं देखील महत्वाचं आहे. तर या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी विनाकारण खर्च टाळावा. भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नये. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना विचार करावा आणि गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्यावी. कारण
घाईमध्ये घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात. तर ऑगस्ट महिन्याचे विशेष उपाय मित्रांनो, ग्रहांचे सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी आणि जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी काही साधे उपाय मी नेहमी सांगत असते, त्यातीलच तुम्हाला उपाय इथे मी सांगते. तर पहिला उपाय शुक्र ग्रहाचा उपाय. कुंभ राशीचा भाग्यस्थानाचा स्वामी आहे शुक्र ग्रह, म्हणून शुक्र ग्रहाची कृपा मिळविण्यासाठी दररोज किंवा विशेषतः शुक्रवारी जो मी स्क्रीनवर इथे मंत्र दाखवते, हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा. यामुळे भाग्य, सुख सुविधा आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते. आता बुध ग्रहाचा उपाय. बुध ग्रहाचा संबंध आहे शिक्षण, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्याची या संबंधी आहे. म्हणून बुधवारी हा मंत्र जो स्क्रीनवर सांगते, या मंत्राचा जप करायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी हा उपाय विशेष लाभदायक ठरू शकतो. गणपतीची उपासना करायची आहे. बुध ग्रहाशी गणपतीचा संबंध मानला जातो, म्हणून मित्रांनो प्रत्येक बुधवारी भगवान श्री गणेशाला लाडूचा नैवेद्य दाखवा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा. यामुळे अडथळे दूर होण्यासाठी आणि आपल्या बुद्धीला सकारात्मक दिशा मिळण्यासाठी मदत होऊ शकते. गायीची सेवा करायची आहे मित्रांनो. शक्य असेल तर प्रत्येक बुधवारी गायीची सेवा करा. गायीला हिरवा चारा किंवा हिरव्या भाज्या अर्पण करायच्या आहेत. सेवा आणि दान केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अंतिम मार्गदर्शन करते मित्रांनो, नीट ऐका. एकूण पाहिलं तर ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशीसाठी मिश्र पण प्रगती देणारा राहू शकतो. आरोग्यामध्ये थोडी काळजी घ्यायची आहे. शिक्षणामध्ये मेहनत केल्यास यश नक्कीच मिळू शकतं. प्रेम जीवनामध्ये गैरसमज टाळणे गरजेचं आहे आणि तसेच वैवाहिक जीवनामध्ये 17 ऑगस्ट नंतर म्हणजेच सूर्य सकारात्मक बदल दिसू शकतात. करिअरच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायामध्ये मित्रांनो नियोजन करून पुढे जाणे फायदेशीर राहील. मित्रांनो लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण तुमचं कर्म जे आहे, तुमचे कर्म तुमचे भविष्य घडवते. म्हणून मित्रांनो सकारात्मक विचार ठेवा, मेहनत करत राहा, विश्वास ठेवा आणि श्रद्धा कायम ठेवा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल कमेंटमध्ये नक्की लिहा ओम शनेश्वराय नमः आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि प्रगती येऊ हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.